आत्याचं लग्न. गट्टू चिंकी खूप खुश असतात. आईसोबत दोघेही बाजारात कपड्यांची खरेदी करायला जातात. नवे बूट, नवीन कपडे, नवीन गिफ्ट, सगळं काही नवीन. चिंकी अगदी परीसारखा फ्रॉक घालून बघते. आई, आपण इतकी खरेदी का करतोय? दिवाळी तर झाली. हो आई. बाळा, गावी जी आत्या आहे तिचं लग्न आहे, तुमच्या बाबांची सगळ्यात छोटी बहीण. मग आपण गावी जाणार आहे? हो, खूप धूमधडाक्यात होणार आहे लग्न. आत्याच्या लग्नात भाचरांनी सगळ्यात छान कपडे घातले नाहीत तर कोण घालणार? गट्टू, चिंकी, आई, बाबा आणि आजी सगळे ट्रेनमध्ये बसले होते. आई, मी तिच्या लग्नात खूप नाचणार आहे. हो बाळा, तुम्ही दोघं नाचा. कोरिओग्राफर येईल आणि तो स्टेप शिकवेल. पण चिंकी सीटवरून उतरूनच नाचू लागते. मैंने पायल है छनकाई, मैंने पायल है छनकाई, ओ हो हो, ओ हो 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 हो. सगळे हसून टाळ्या वाजवू लागतात. थोड्या वेळात ट्रेन गावी पोहोचते. सगळेजण लग्नघरी पोहोचतात. गट्टू आणि चिंकीच्या डोक्यावर तिलक लावला जातो, त्यानंतर आईबाबांच्याही, आणि मग ओवाळून आतमध्ये त्यांना घेतलं जातं. हे काय होतं आई? त्यांनी आपल्याला का ओवाळलं आई? बाळा, त्यांनी आपलं स्वागत केलं आहे. असंच सगळ्यांचं स्वागत केलं जातं. आता आपण फ्रेश होऊन आत्याच्या हळदीला नाचू, ठीक आहे? तेवढ्यात शेजारी उभी असलेली मावशी म्हणते, अरे अरे, माझे भाचा भाची किती मोठे झालेत. एकदम लहान होतं तेव्हा पाहिलं होतं ह्यांना. तुम्ही सगळे तयार होऊन हॉलवर या, आम्ही सगळे तिकडेच प्रॅक्टिस करतोय. वाव! हो बाळा, आत्याचं लग्न आहे ना, मग आपल्या सगळ्यांना नाचायचे. पण आत्या कुठे? कुठे आत्या? ती पार्लर मध्ये गेलीये बाळा, येईलच. हळदीला सुद्धा छान दिसलं पाहिजे ना. असं म्हणून मावशी निघून जाते. आई, ही हळद म्हणजे काय ग? बाळा, लग्नाच्या 3 दिवस आधी विनायक बसवतात, म्हणजे आपले गणपती बाप्पा. जवळ एका लहान मुलाला बसवतात, जो गणपतीचं रूप असतो. त्यानंतर नवरीच्या चेहऱ्याला हळद लावली जाते, ज्याने तिचं रंग रूप उजळेल. नवरी सगळ्यात सुंदर दिसेल. शेवटी आपली आत्या जगातली बेस्ट नवरी दिसायला हवी ना. मी पण आत्याला हळद लावेल आई. हो, तू सुद्धा लाव. त्याआधी आपण डान्सच्या प्रॅक्टिसला जाऊ. आपल्याला बेस्ट डान्स करायचा आहे. सगळे रूम मध्ये चेंज करून परत येतात. एकमेकांना नमस्कार करत असतात. गट्टू आणि चिंकी सगळ्यांच्या पाया पडत असतात. तेवढ्यात मावशी त्यांना बोलवायला येते. चला सगळे हॉलमध्ये, कोरिओग्राफर आलेत. अरे, मी काय करणार आहे? तुम्ही सगळे जा. अरे, तुम्ही कसे नाही म्हणू शकता? तुमची तर बहीण आहे, तुम्हाला नाचायलाच हवं. अरे, मी नाचायला लागलो तर लग्नाची तयारी कोण करणार आहे? तुम्ही जा सगळे, मी मेहंदीच्या दिवशी नाचेन थोडासा. काय चिंकी? हो बाबा. सगळेजण हॉलमध्ये येतात. तिथे भरपूर तयारी चाललेली असते. घरातल्या वयस्कर बायका देखील हळूहळू स्टेप्स करत असतात. नाही नाही नाही, मला बोली चुडियावर नाचायचंय. सगळे हसू लागतात. गाणं वाजवल्यानंतर सगळेजण नाचू लागतात. चिंकी अगदी खुश होऊन नाचत असते. कमॉन, तुम्ही सगळ्या खूप छान नाचताय. उद्या मेहंदीत सगळ्यांना हरवायचंय. 1 2 3 4, 1 2 3 4. संध्याकाळ होते. सगळे लोक आपापल्या रूम मध्ये तयार व्हायला जातात. तेवढ्यात आत्या पार्लर मधून येते. गट्टू आणि चिंकी धावत जाऊन आत्याला बिलगतात. आत्या, तू किती सुंदर दिसतीये. तू ही एकदम परीसारखी दिसतीये माझी गोडुली. दोघही अत्यंत खुश होऊन आत्याला बिलगून राहतात. आजी सांगत होती तू आता दुसऱ्या घरी जाणार आत्या. हो आत्या, मग तू कधीच येणार नाही इकडे? आत्याच्या डोळ्यातनं पाणी येणारच असतं. तेवढ्यात आजी येऊन म्हणते, कोणी सांगितलं? आत्या आपल्या सोबतच राहणार आहे, येऊन जाऊन राहील. जसं आता कधी ती गावी असते तर कधी कधी शहरात येते तुम्हाला भेटायला. ह्यापुढे सुद्धा येत राहील. आत्या कुठेच जाणार नाही. आणि आता तर गट्टू विनायक बनणार आहे रीतींमध्ये. विनायक कसा बनू आजी? तो बाप्पा आहे ना? हो बाळा, पण आत्यासोबत एक मुलगा कायम बसेल विनायक बनून.
जो तिचे वाईट नजरेपासून रक्षण करेन, तिची काळजी घेईन, तिच्यासोबत सगळ्या रीतींमध्ये बसेल. तो आत्याचा लाडका भाचा गट्टू होणार. आणि आजी, मी कोण होणार? तू आत्याची काळजी घेशील. तिच्यासोबत नाचायचं, गायचं, तिला हळद लावायची. तुला काहीच बनायची गरज नाही. थोड्या वेळात पाट लावले जातात. एका पाटावर आत्या आणि एका पाटावर गट्टूला विनायक म्हणून बसवलं जातं. सगळ्या स्त्रिया गाऊ लागतात आणि एक एक करून आत्याच्या चेहऱ्यावर हळद लावू लागतात. मीही हळद लावणार. आणि ती पुढे होऊन तिला हळद लावते. सगळ्या हसू लागतात. गट्टूलाही राहवत नाही आणि तोही उठून आत्याला हळद लावतो आणि चिंकीही गट्टूला हळद लावते. सगळेजण बऱ्याच उशिरापर्यंत नाचत असतात. तेवढ्यात आजी येऊन म्हणते, अरे, इतका उशीर झालाय, झोपा आता. आणि आत्यालाही झोपू द्या, नाहीतर तिच्या डोळ्याखाली काळं होईल. उद्या तर मेहंदी फंक्शन आहे आणि आपले गट्टू आणि चिंकी आत्याला सरप्राईज देणार आहेत. म्हणून जाऊन झोपा आता. मेहंदीचा दिवस उजाडतो. सगळ्या घरात काही लोक वेगळ्या प्रकारे डेकोरेशन करत असतात. आत्याही हिरव्या रंगाचा लेहंगा घालून अगदी छान तयार असते आणि तिकडे गट्टू चिंकी सरप्राईज डान्सची प्रॅक्टिस करत असतात. गट्टू, तू तुझ्या स्टेप्स नीट नाही करत आहेस. मला पहिलं यायचंय. काही गडबड केलीस तर भांडेनच. अरे, मी प्रयत्न करतोय ना. तू किती कंबर हलवतेस. मला नाही येत इतकं नाचता. अरे मुलांनो, बाहेर मंडप लावलाय. आत्या यायच्या आधी दोघं पाणीपुरी तर खा. पाणीपुरी? चल गट्टू, बाहेर जाऊन आधी पाणीपुरी खाऊया. थोड्या वेळात मेहंदीच्या सगळ्या काही गोष्टी सुरू होतात. जवळच्या स्टेजवर सगळेजण नाचू लागतात. थोड्याच वेळात बाबा अनाउन्समेंट करतात, आता आत्याला सरप्राईज करायला येतात गट्टू आणि चिंकी. टाळ्यांनी स्वागत करा. सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. चिंकी कंबर मटकावत स्टेजवरती येते. गट्टू तिच्या मागे येतो, पण भीतीनं गट्टू त्याच्या स्टेप्स विसरतो आणि काही वेगळ्याच स्टेप करतो. गट्टू, तू माझा परफॉर्मन्स खराब केला. सगळे किती हसत होते. सॉरी चिंकी. चिंकीला रडताना पाहून आजी स्टेजवर जाऊन म्हणते, आणि आजच्या परफॉर्मन्सची विनर आहे आमची चिंकी. हो. हे ऐकून चिंकी मात्र अगदी पुन्हा खळखळून हसते आणि स्टेजवर उभी राहून पुन्हा एकदा आजीसोबत नाचू लागते. दुसऱ्या दिवशी वरातीचं सगळेजण स्वागत करतात. गट्टू चिंकी आत्याला लग्नाच्या वेशात पाहून एकदम खुश होऊन जातात. सगळेजण लग्न लागल्यानंतर जेवून निघून जाऊ लागतात. गट्टू चिंकी एकदम आत्याच्या जवळ जाऊन बसतात. ओम स्वाहा, आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी आहात. आजी, झालं का लग्न? हो हो बाळा, आता तुझी आत्या परकी झाली. अरे, रडू नका तुम्ही. हा तर आनंदाचा क्षण आहे. या, आपण तिची पाठवणी करू. गट्टू चिंकी, तुम्हीही आत्याजवळ या. आणि अशा प्रकारे हसत खेळत गट्टू चिंकी आत्याचं लग्न एन्जॉय करतात. आत्या कारमध्ये बसल्यानंतर गट्टूच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवते. गट्टू म्हणतो, तू नको टेन्शन घेऊ आत्या. मी सगळ्यांची काळजी घेईन आणि तू परत येशील तोपर्यंत मी डान्स स्टेपही शिकेन. सगळे हसू लागतात. चिंकीही आपले अश्रू पुसून हसू लागते.